साधं कोण उरलंय जे आता आहेत घरात ते साधे नाही आहेत म्हणून आहेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही बोलू शकत नाही तुम्ही. हो, विशालने ते केलं, विशाल चुकला. त्याच गोष्टीचं वाईट वाटत होतं आणि रागही होता की ठीक आहे, माझं काम आहे ते विनोदी मी कलाकार आहे. आता ते विनोदी आहे जे आपलं ताटात वाढलं जातं ते आपण करतो. मला राकेशच्या बाबतीत नेहमीच असं वाटलं की यार त्या घरात सगळ्यांचा दादा मी होतो, माझा कोणतरी एक दादा होता. विशाल खूपदा खेळला. खरी तन्वी मला खरंच सापडली नाही, मी अगदीच प्रामाणिकपणे सांगतो. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठीचा खेळ आता खूपच रंगत आहे, पण याआधीच आता सागर दादा घराबाहेर आला आणि तो माझ्याच दादा कसा आहेस? हा, कसं वाटतोय? खरं तर खराब झालाय असं वाटतं. हो, बायको पण म्हणाली बारीक का झालं. म्हटलं फक्त भात खात होतो. जेवण मानवलं नाही तिकडचं. नाही, पण असं काही नाही, बारीक झालो. टेन्शन वगैरे सगळंच होतं ना तिकडे, प्रेशर टेन्शन सगळंच होतं, त्यामुळे झालो असेल बारीक. कारण बायको आल्यावर दिसलंच, खूप आनंदी झालास आणि बायकोच्या जेवणाची म्हणजे आठवण तुला खूप येत होती आणि आत्ता बाहेर आल्यावरही तसं झालं. हा म्हणजे असं ज्यावेळी बाहेर आलो, घरी गेलो, तर असं काही नाही की हे बनव ग जरा खूप दिवस खाल्लं. नाही, मी म्हटलं रेग्युलर जे असतं ना आपलं ते बनव. मग तिने छान वगैरे डाळ, वरण भात, लोणचं, पापड, भजी हा बेत होता माझ्या खूप दिवसानंतर घरी पोचलेलं. तू घराबाहेर आला हे खरं तर प्रेक्षकांना पटत नाहीये, कारण प्रेक्षक तुझ्यावर भरभरून प्रेम करतात आणि आता प्रेक्षक असं म्हणतात की दीपाली ताई आणि रेवा यांच्यापेक्षा तू खूप चांगला खेळत होतास आणि तरी तू घराबाहेर आला. हे तुलाही देखील वाटतं? हो, मी त्यांना नॉमिनेट करताना पण हेच बोलायचं की मला नाही पटत आहे त्यांचा गेम किंवा काय गेम. म्हणतो मी, माणूस म्हणून नाही, गेम. त्यांचा गेम नव्हता पटत. मला दिसत होतं की ऑफकोर्स जसं तू म्हणतेस की दीपाली, रेवा लोक म्हणतायत की असं आहे, आणि मी खरंच मला माहिती होतं की मी यांच्यापेक्षा तरी बेटर खेळतो. असंच ना, आता हे पण एक क्वेश्चन झालंय की विशाल सोबत जे राहतात ना ते घराबाहेर येतात. सो आता तुला देखील असं म्हटलं जातं की तू आता विशाल सोबत राहत होता ना, म्हणून तू घराबाहेर आलाय. मला सांग, हे असं का समीकरण झालं आणि बाहेर असं का दिसतंय, तुला का वाटतं? नाही, असं अजिबात नाही. विशाल सोबत जे राहतोय ते बाहेर पडतात आणि असं काही नाही. ते म्हणजे योगायोग आहे की हो, तो म्हणजे बाल्कनी आणि टोळीची अलायन्स होती, ते खेळत होते, पण मोस्टली बाल्कनी आणि टोळीमधलेच बाहेर पडत होते. काही जणांनी गेम सुरू पण केला नव्हता, काही जणांचा गेम कमी पडला, जसा माझा आता पडला असं वाटतंय लोकांना, किंवा लोकांना वाटत नसलं तरी मतांनुसार जर मी वीक आहे मी बाहेर पडू. असं काही नाहीये की विशाल सोबत जो असतो तो बाहेर पडतो, असं काही नाही. पण विशालचंच नाव निघालंय तर आता राकेश आणि विशालचं घरात खूप मोठं भांडण झालं आणि ज्याची चर्चा घराबाहेर खूप झाली. तू त्या घरात होता, तुला माहितीये नेमकं काय घडलं होतं. तू कोणाच्या बाजूने, कोण योग्य वाटतंय तुला आणि कोण अयोग्य वाटतंय? हा योग्य आणि अयोग्याचा मुद्दाच नाहीये की हा योग्य आणि हा अयोग्य, हा मुद्दा नाहीये. मुद्दा हा आहे की जर हा नियम आहे की तुम्ही बाहेरच्या कुठल्याही गोष्टीबद्दल बोलू शकत नाही, पर्सनली काही बोलू शकत नाही तुम्ही, त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही बोलू शकत नाही तुम्ही. हो, विशालने ते केलं. तुम्ही कोणाला इजा पोचवू शकत नाही, तुम्ही मारू शकत नाही. हे नियम आहे म्हणजे आहेतच, ते पाळले गेलेच पाहिजे होते. विशाल चुकला, एवढंच म्हणेन. होय, असं नाही वाटत की तुझ्या बाबतीतही खूप अनफेअर गेम खेळला गेला, कारण की खूप अपमान तुला या घरात सहन करावं लागलं? कारण की आम्हाला प्रेक्षकांना खूप वाटत होतं, कारण प्रेक्षक असं म्हणत होते की तुला जर कोणी काय बोललं तर सगळ्यांना ते खूप असं बोलतात मनाला लागत होतं, ते होत होतं, कारण प्रेक्षकांचं तुझ्यावर असलेलं प्रेम. तुलाही असं वाटतं की या घरात आपल्याला हवा तेवढा मान न देता खूप अपमान किंवा कोणीही काही बोलत होतं, हे जे होत होतं ॲग्रेशन असू दे, काही असू दे, पण हे होत होतं असं तुझ्या बाबतीत वाटतं? हिट रेट नव्हता त्या घरात. कारण आणि जे काही बोलत होते प्रतिस्पर्धी असतील, जे माझ्याविषयी बोलत होते, तो एक गेमचा भाग होता आणि मला हे समजूच शकतो की
ते करावं लागणारच आहे. जसं मलाही करावं लागणार, माझी इच्छा नसतानाही आपल्याला समोरच्याच्या चुका काढायच्याच आहेत, तर काय करणार, तो गेमचा भाग आहे. आणि मला हेही कळत होतं की समोरचा पण काढणार आहे आणि समोरच्याचा दोष नाहीये काही, त्याला ते करावं लागणार आहे कारण हा गेमचा भाग आहे. त्यामुळे मला खरं सांगू तर मला कधीच वाईट वाटत नव्हतं की समोरचा माझ्याबद्दल असं असं बोलतोय. नाही यार, त्याला करायचंय, त्याला करावं लागणार आहे, जसं मलाही करावं लागणार आहे. तर मला माझा अजिबात कोणावर राग नाहीये. तू नाही केलंस ना, पण समोरच्याकडनं येत होतं, पण तू करताना कधी नाही दिसलास. पण त्यांना कदाचित असं वाटत असेल की हे केल्याने आपण जास्त दिसू, आपण लोकांपर्यंत पोहोचू, आपली मतं पोहोचू. हे मत आपलं एक ठाम मत पोहोचवण्याचं उत्तम माध्यम आहे. मग ते त्यात सागरला आपण बोलू शकतो. बोला, जर मला बोलून तुमचं काहीतरी चांगलं होतंय तर बोला, मला काही प्रॉब्लेम नाही. जास्त प्रमाणात कोणी केलंय? अरे यार, असं नाही सांगू शकत. सगळ्यांनी गेम पाहिलाय. अरे मी असं नाही सांगू शकत यार, कोणी फार केलंय नाही. तन्वी पण खूप छान मैत्रीण झाली माझी नंतर. कोणी रेवाने केलंय खूपदा. आताच हाच विषय निघाला म्हणून कॉमेडी करत होतास, घरात राहूनही तू प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता आणि तुला त्यासाठी प्रेक्षक बाहेरून खूप सपोर्ट करत होते. पण याचाच घरी कॉमेडी किंवा कॉमेडियन हा वेगवेगळ्या पद्धतीने मुद्दा उचलला गेला. म्हणजे सगळ्यात आधी राधा तुला बोलली, नंतर तन्वी देखील एकदा बोलली आणि नंतर आत्ता रेवा देखील असं म्हटले. तर तुला हे कशा पद्धतीने, कारण की तू कुठेतरी म्हणजे असं होत होतं की तुला ते वारंवार तुझ्यापर्यंत येत होतं, हे आम्हाला दिसत होतं. हा, म्हणजे मला त्याच गोष्टीचं वाईट वाटत होतं आणि रागही होता की ठीक आहे, माझं काम आहे ते विनोदी मी कलाकार आहे. आता ते विनोदी आहे, जे आपल्या ताटात वाढलं जातं ते आपण करतो. जास्त माझ्या ताटात कॉमेडी आली तर मी कॉमेडी केली, लोकांना आवडली. त्यामुळे कधी कधी काय होतं, एक शिक्का बसतो तुमच्यावर आणि तुम्ही जे बोलाल ते कॉमेडीच असतं, असा एक गैरसमज पसरला जातो. पण एक माणूस म्हणून, एक सागर कारंडे, एक वैयक्तिक माणूस, एक कॉमेडी बाजूला ठेवा आणि हा माणूस म्हणून तो त्याची मतं मांडतोय, तर त्यात मला नाही वाटत त्यांनी तो मुद्दा काढायला पाहिजे की कॉमेडी ते बाजूला. मी कधी तुमच्या प्रोफेशन बद्दल बोलतोय का, किंवा आपण एखादं सुतारकाम करणार आहे तर ते आपण नाही ना बोलत तू सुतारकाम कर, असं नाही. तो एक वैयक्तिक माणूस आहे पहिला. त्या घरातला प्रत्येक सदस्य हा पहिला माणूस आहे. तो काय काम करतो, त्याचं प्रोफेशन काय आहे, त्याने यांच्या आधी काय केलंय, हा भाग वेगळाच आहे. त्याच्यावर कधीच कोणी बोलूच नाही. पण हा, त्यावेळी ते झालं आणि फार वेळा नाही झालं, हे सुदैव आहे माझं. 1-2दाच झालं, 2-3दाच झालं. राधा तन्वी एकदा बोलली होती आणि रेवा, बस. मुद्दे उचलले. पण राकेश जेव्हा तुला बोलला की कॉमेडी नको करू, कारण हे भाऊच्या धक्क्यावरही सांगण्यात आलं, तेव्हा तुला असं नाही वाटलं की तू काहींसोबत असं संबंध खूप सांभाळताना त्यांना हे बोलला नाहीस आणि काहींना तू बोललास? मग राकेश बाबत जेव्हा हे घडलं तेव्हा तू का नाही बोलला? पहिली राकेश दादा माझ्यापेक्षा ऑफकोर्स मोठा आहे, 2 का 3 वर्षांनी तो मोठा आहे. आणि मला ते भान ठेवणं फार गरजेचं आहे की आपण समोरच्याला बोलताना माझ्यापेक्षा काहीतरी अनुभव त्यांना जास्त आहे. एक रिस्पेक्ट असावाच, आपल्यापेक्षा मोठ्या माणसाचा रिस्पेक्ट असावाच, म्हणून माझ्याकडून ते झालं नसावं. इतरांना मी बोलू शकतो, माझ्यापेक्षा लहानच होते ते, पण हा असतं ना, आपल्याला शिकवलेलं असतं लहानपणापासून मोठ्यांचा रिस्पेक्ट. मग किती 2 वर्षांनी मोठा आहे, 10 वर्षांनी मोठा आहे हा. पण मला राकेशच्या बाबतीत नेहमीच असं वाटलं की यार, त्या घरात सगळ्यांचा दादा मी होतो, माझा कोणतरी एक दादा होता. मला तेच, म्हणजे तो एकमेव माणूस होता जो माझ्यापेक्षा मोठा होता. दीपाली आणि तो, ही 2 माणसं होती की ज्यांच्या खांद्यावर मी डोकं ठेवून रडू शकतो. यार, सगळेजण येतात माझ्याच खांद्यावर डोकं ठेवतात, मी कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून, मला कोणाला रडायचं असेल तर होती ही 2 माणसं. त्यामुळे मी फार नाही बोलू शकलो त्यांना. पण दादा, तू कधीच कोणाला काही असं उलटं किंवा घालून पाडून बोलला नाही, हे सगळे बघत होते.
कुठेतरी असं वाटतं की भले असं नाही, पण जिथे राग येत होता ते व्यक्त होणं फार गरजेचं होतं आणि हे कुठेतरी केलं नाही किंवा तू खूप शांतपणे किंवा संयम ठेवून खेळलास, हेच कुठेतरी कारण अरे होतं नाही, घराबाहेर. कसला संयम. मग माझ्यासाठी फार मोठं आहे हे. मी जे काही केलंय आतमध्ये ते भयंकर केलंय असं मला वाटतंय. काही संयम वगैरे ठेवलेलं नाही मी. मला ज्यांना बोलायचं ठरवून नाही ना बोलता येत की ह्याचा आता अपमानच करतो, ह्याची लायकीच काढतो, ह्याची जागाच याला दाखवतो, असं नाही होत आपलं. आपण इतर वेळी जगतो तेव्हा पण नाही होत आपल्याकडून की समोरच्याला आता खाली पाडायचं, याला काही बोला, असं नाही होत आपल्याकडून. जेवढं शक्य होतं तेवढं जास्त मी केलं असं मला वाटतं. आताही बाहेर आल्यावर असं वाटतं या मुद्द्यावर मी तेव्हाच बोललं पाहिजे होतं आणि बोलून तो विषय तिथे संपायला पाहिजे होता, असं कोणता मुद्दा वाटतो? नाही, माझा तर कल त्याचकडे नेहमी असायचा की हे संपवा, जे चालू आहे, जे काय भांडणं चालू आहे ते संपवा, पटकन संपवा कोणीतरी. किंवा मी खूपदा मध्ये पडलोय भांडण्याच्या संपवण्यासाठी. मला त्रास व्हायचा त्या गोष्टीचा. अरे बास दादा, एका मुद्द्यावर किती किती भांडा, मी नाही म्हणत नाही, पण सतत तेच नका बोलू, बस शांत व्हा, चला बंद करा. माझा कल जास्त त्याच्याकडे होता की संपवा आहे. मी तर तसाच आहे की मला संपवायचे असतात. जे वाईट आहे ते संपवायचं आहे आपल्याला पटकन. कोण काय बोलताय. तू सगळ्यांसाठी खेळताना दिसलास, म्हणजे एका टास्क मध्ये तू राकेश दादासाठी खेळत होता किंवा तन्वीसाठी वेळोवेळी खेळताना दिसला, रेवासाठी दिसला, पण मला सांग, घरात कोणी तुझ्यासाठी खेळताना लगेच नाही दिसलं. मग ही कुठेतरी खंत वाटते ना? हो पण नाही ग, खेळले माणसं माझ्यासाठी. नाही खेळले ना. विशाल माझ्यासाठी, विशाल खूपदा खेळला आणि अनुश्री खेळली, आपली रुचिता, म्हणजे माझ्या ग्रुप मधलं सांगतो मी. पण ते माझ्यासाठी करत होते, खूप केलं त्यांनी. मला फार वाटतं कुठेतरी बघताना प्रेक्षकांना वाटतं की तुझ्याच माणसांनी तुझा घात केला, कारण की अनुश्रीसाठी तू खेळत होतास आणि अनुश्रीने तुला नॉमिनेट केलं होतं. तन्वीसाठी तू खेळलेला तरी ते तुला नॉमिनेट करत होते, आत्ताही करत होते. मग मी तेच म्हणतो ना की तो खेळाचा भाग आहे, ते त्यांना करावंच लागणार. पण तुझ्याहून इतर जणही होते ना जे नॉमिनेट होऊ शकत होते आणि ते तुझ्याहून वीक खेळत होते. हा, आता त्यांना नाही वाटलं, त्यांना मी म्हणजे एक सेफ साईड पण असते ना की ह्याला करू का, अरे नाही यार, याला केलं तर हा भांडत बसेल, सागर दादाला करूया, हा भांडत नाही जास्त, हा काही याला मनाला लावून नाही घेणार, हा याला नॉमिनेट करू, म्हणून कदाचित करत असतील. अगदीच. आणि अनुश्री आणि तुझं नातं खूप घनिष्ठ झालं घराबाहेर येण्यापर्यंतचं, आणि आता बाहेर आल्यावर कसं नातं असणार आहे दोघांमध्ये? आता सपोर्ट तिला असणार आहे? हो, ऑफकोर्स असणार आहे माझं. ती मला काही घेणं देणं नाही की ती आळशी आहे, ती खोटं बोलते, ती पलटू आहे, खूप जण, पण मला नाही घेणं दे. पण त्यातला माणूस मला दिसला, मला कळला, माझ्यापर्यंत पोहोचला तिच्यातला माणूस, आणि आहे तिच्याबद्दल खूप सॉफ्ट कॉर्नर आहे माझ्या मनात. तू ना घरी सगळ्यांना सल्ले देत होतास, म्हणजे सांगत होता की हे असं नका करू, हे असं करा, आणि हे तन्वीला तू सुरुवातीपासून करत होता. तन्वीला ना बाहेर आता काही प्रेक्षक जण फेक बोलतात, तर खरी तन्वी कशी आहे? कारण तू तिच्यासोबत घरात राहिलायस. खरी तन्वी मला खरंच सापडली नाही. मी अगदीच प्रामाणिकपणे सांगतो, मला की ही तन्वी आहे असं कधी मला असं वाटलं नाही. कधी दुर्दैव आहे माझं की मला एक माणूस नाही कळला त्या घरातला, तर ती तन्वी असेल. मला खरंच जाणून घ्यायचं होतं की नेमकी ही कशी आहे, कारण तिचं ॲग्रेशन मध्ये ती वेगळी दिसली, ती जेवण बनवताना वेगळी दिसली, ती मुद्दे मांडताना वेगळी दिसली, ती प्रेम करताना वेगळी दिसली, ती इमोशनल होताना वेगळी दिसली. तर मी खूप कन्फ्यूज राहिलो तिच्या बाबतीत. असं सापडली नाही मला अशी तन्वी, आणि त्यात तिचं श्रेय आहे असं वाटतंय मला, की तिचं श्रेय आहे ना. मी कळले नाही अजून लोकांना, यात तिचं श्रेय आहे. एक खंत आहे जी या घरात करता आली नाही, अशी कोणती राहिली? नाही या घराने काय शिकवलं दादा? अरे, व्यक्त होणं शिकवलं. मी एवढा शांत माणूस, तुला यू कांट बिलीव्ह, मी एवढा शांत आहे, मी लोकांमध्ये अजिबात बोलत नाही.
पण मी आता बोलायला लागलोय हे फार माझ्यासाठी फार मोठं. मी बोलायला लागलोय हे घरच्यांना पण जाणवलंय की ऍटलिस्ट बोलताय आता तुम्ही आमच्याशी. मी घरी पण शांत आहे, मी बाहेर मित्रांबरोबर बसलो मी शांत बसून असतो, मी काही बोलत नाही. लोक विचारायचे हे सागर दादा एवढे शांत कसे, म्हणजे कॉमेडी करताना तो सॉलिड दिसतात यार, पण हे असे शांत का, किंवा कसे असेच आहेत का ते. पण आता नाही बोलू शकणार कोण, मी सागर शांत आहे, सागर बोलतो. या घरात पुन्हा एकदा जाण्याची संधी असली तर सागर दादा ही गोष्ट अजिबात आत्ता जी केली ती करणार नाही, कोणती असेल? कुठली केली असं मला सांग. खरं तर खूप शांतपणे हा गेम खेळलाय, सो आत्ता काय वाटतं ही गोष्ट तू करशीलच आतमध्ये गेल्यावर ज्यांना ज्यांना जे जे बोलायचं ते बोलून मोकळं होईल खरंच. म्हणजे मी झालोच नाही असं नाही, पण आता बाहेर आल्यानंतर काही गोष्टी कळल्यात ना मला सोशल मीडियावरून. नाही बाहेर आल्यानंतर कळल्यात ना या गोष्टी की कोण कसं दिसलंय, कोणाची पर्सनॅलिटी कशी बाहेर आली आहे, कुठल्या पद्धतीने बाहेर आली आहे. तर आतमध्ये जाऊन मला सगळ्यांना सांगायला आवडेल की तू असा दिसतोयस यार, तू पागल, बदल स्वतःला, काहीतरी कर, त्याच्यावर कर वगैरे असं सांगायला मला आवडेल खूप. यावेळेस विनर कोण होईल दादाच्या? विनर कोण होईल मला नाही माहित, अनुश्री व्हावी अशी इच्छा. अनुश्री सोबत लेकीसाठी नातं पूर्ण झालेलंच आम्हाला या घरात दिसतंय. एक व्हिडिओ आलाय आणि जी फार रडलीये तुझ्यासाठी व्यक्त झाली, हे नातं मला आणखी थोडं ज्या सुरुवातीच्या आठवड्यात अनुश्री जिला मी हेट करायचो यार, लिटरली हेट करून, म्हणजे कशी मुलगी आहे यार, असं कोण असतं यार, खोटं बोलते, आळशी आहे, तिला काही करायचं नसतं, जगाच्या उलट काहीतरी करायचं. कोण आहे, कोणी शिकवलं यार हिला हे असं सगळं. पण नाही यार, तिच्यातला माणूस कळला यार, मला पोचला यार. मला माहित नाही, बघ ना खूपच इमोशनल नातं जोडलं गेलं माझं तिच्याशी. ती नाही आहे तशी, मी अगदीच प्रामाणिकपणे सांगू, ती कितीही सांगेल मीडिया समोर आल्यानंतर सांगेल मी अशीच आहे आणि मी तशीच आहे, पण ती तशी नाहीये. मी खोटं बोलते, हो मी बोलते, मला काही घेणं देणं नाही, ती तशी नाही. 100% ही गॅरंटी आहे माझी, ती तशी नाहीये. ती खूप वेगळी आहे आणि जे ती दाखवते त्याच्यापेक्षा उलटी आहे ती. टॉप 3 मध्ये दादा तू कोणाला? अनुश्री विनर, तन्वी मेहनती पोरगी, केली मेहनत आहे यार, दिसते ती मेहनत मला. तिसरा विशाल, त्याने केली यार मेहनत. तो काय अग्रेसिव्ह असेल किंवा त्याच्याकडून चूक झाली, मला सगळं मान्य आहे, पण त्याची मेहनत किंवा जिंकण्याची जिद्द मी बघितली, जवळून बघितली, मला माहिती आहे त्याच्या डोक्यात आणि मनात काय आहे. स्पोर्ट्समनशिप आहे, सगळं आहे यात. ही तिघं माणसं. आता व्यक्त होणार आहे सागर दादा, प्रेक्षकांना काय सांगू इच्छिता? काही प्रेक्षकांना काय, या बिग बॉसच्या आधी तुम्ही भरभरून प्रेम देतच होतात मला, माझ्या कामाचं कौतुक करत होतात, मला पुढे काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळत होतं तुमच्यामुळे. बिग बॉसच्या घरात गेल्यानंतर मला एवढा सपोर्ट मिळेल एवढं मला खरंच वाटलं नव्हतं, पण तुम्ही भयंकर सपोर्ट केला, मला इथपर्यंत पोहोचवलं. जो मुलगा महिन्याभरात घरी येणार होता, स्वतःच ठरवून की महिनाभर आपण राहू शकतो, पण त्याला 3 महिने 85 डेज तुम्ही घरात ठेवलं, भरभरून वोट केलं, त्याबद्दल अख्ख्या महाराष्ट्राचं खूप आभार तर आहेतच, पण मनापासून थँक्यू सो मच की तुम्ही एवढा सपोर्ट केला. वा, एक छोटासा गेम आहे दादा, घरातले कोण काय आहेत हे सांगायचं. डबल ढोलकी कोण आहे? अरे यार हे नका करू यार. राखी, रडूबाई, दीपाली, शाकीर, तन्वी, कामचोर, अनुश्री, चुगलीखोर, राखी, डॉमिनेटिंग, तन्वी, भित्र, दीपाली, ऑलराऊंडर, तन्वी, विशाल. साधं कोण उरलंय? जे आता आहेत घरात ते साधे नाही आहेत म्हणून आहेत. लेट करे,
लेट तन्वी, अनुश्री. अरे यार, मला मी फेक नाही म्हणणार, मला कळल्या, पण तन्वी मला कळली नाही, मला कळली नाही. पण मी फेक नाही म्हणणार, पण मला नाही कळली ती. अनुश्री. गेम मेकर विशाल. आणि गेम प्लेयर विशाल. थँक्यू सो मच दादा. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.